आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे यांच्यात लढत पाहायला मिळते। संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक आहे, मनमानी कारभार सहन करणार नाही असं शेळके यांनी म्हटलेलं आहे। साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा आमदार शेळके विरुद्ध भेगडे सामना रंगणार आहे। 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देणारा त्याचबरोबर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील आहे। यात पक्ष पाहिला जात नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन कारखाना कसा चालेल याकरिता प्रयत्न केला जातो। तर शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी 2 पावलं मागे घ्यायची वेळ आल्यास ते देखील घेईल असं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे। तर कोणी तिथं मनमानी करत असेल तर शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर कोण मनमानी कारभार करते हे बघणार नाही, निवडणूक जिंकण्याचा आणि पराभवाचा विचार करत नाही, पण अनेकांच्या तक्रारी आहेत त्याचं निरसन करावं म्हणूनच निवडणुकीला उभा आहे असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। पराभवासाठी नाही तर जिंकण्यासाठी उभा राहील। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि त्यांच्या तक्रारी सुटाव्यात ही भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, पण कोणी चुकीचं कृत्य करत असेल तर कारखान्याच्या बाबतीत वेगळी भूमिका घेणाऱ्याकडे माझं लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। शेळके यांनी थेट इशारा दिलाय, शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील त्याची वाट पाहतोय असं म्हणत आमदार सुनील शेळके यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय। सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे यांच्यात लढत पाहायला मिळते। संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक आहे, त्याचबरोबर आता शेळके यांनी थेट इशारा दिलेला आहे, दंड थोपटलेले आहेत, मनमानी कारभार सहन करणार नसल्याचं शेळके म्हणाले। त्या ठिकाणी पाहिला जात होता कारखान्याची संपूर्ण जी काही निर्णय प्रक्रिया किंवा भूमिका आहे ती नानांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत की इतर तालुक्यातील कारखान्यांना शेतकऱ्यांना ऊस उत्पादक जे आहेत त्यांना जो भाव मिळतो तोच भाव आम्हाला संत तुकाराम साखर कारखान्यात देखील मिळाला पाहिजे। हिंदवडे असेल, दारुंबरे, शिरगाव या भागातील ग्रामस्थांची तक्रार आहे की त्या भागामध्ये जे घाण दूषित पाणी सोडलं जाते ते थांबलं पाहिजे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये खरं तर येण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष देऊन आहेत। दादा जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या आम्ही पुढे कुणी जाणार नाही।